मित्रांनो, नवी मुंबईतील या गावात देव 12ही महिने समुद्रात राहतो आणि या गावात दिवाळीला अंगावर फटाके फोडले जातात। या गावाची स्टोरी जरा युनिक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर या गावाचं नाव आहे दिवाळे गाव। बेलापूरच्या खाडी शेजारी बसलेल्या या गावाची दिवाळी जरा वेगळीच असते। या गावच्या देवाचं नाव बहिरी देव आहे आणि तो समुद्रात राहतो। घारापुरी ते वाशी पुलादरम्यानच्या खाडीत हजारो फूट खोल तळाशी एका ओट्यावर बहिर्जी देवाची मूर्ती ठेवलेली आहे। वर्षभर पाण्याखाली असणाऱ्या या देवाला दिवाळी गावातील कोळी बांधव नरक चतुर्थीला वर काढतात आणि यासाठी विशेष शोध मोहीम घेतली जाते। देवाची मूर्ती मिळाल्यानंतर गावभर मोठा जल्लोष साजरा होतो। दिवाळी गावातील तांडेल कुटुंबियांकडून बहिर्जी देवाची पूजा केली जाते आणि भाऊबीज झाल्यानंतर ही मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित केली जाते। दिवाळी गावात दिवाळी सणानिमित्त या पूजेनंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात। हे फटाके सामान्यपणे फोडले जात नाही, तर एकमेकांच्या अंगावर फोडले जातात। यात कपडे जळतात, जखमा होतात, पण कोणी काही तक्रार करत नाही, कारण हे सगळं बहिर्जी देवाच्या आशीर्वादाचा भाग मानला जातो। दिवाळी गावातील एका घरातून किमान 10 ते 15 हजाराचे फटाके उडवले जातात आणि एकूण गावाचा हिशोब केला तर 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे फटाके अवघ्या 2.5 दिवसात फोडले जातात। हीच आहे दिवाळी गावाची अनोखी प्रथा। तर मित्रांनो, या गावाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।